खबरदीप जनमंच, जहां सच्चाई का दीप जलता है और जनता की आवाज गूंजती है। आशागढ़ स्वास्थ्य केंद्र में लापरवाही का बड़ा मामला। डॉक्टर नदारद, नर्सों ने कराया प्रसव। ग्रामीण स्वास्थ्य सेवा पर गंभीर प्रश्न। डहाणू तालुका के आदिवासी बहुल क्षेत्रों के लिए महत्वपूर्ण आशागढ़ प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में गंभीर लापरवाही का मामला सामने आया है। 3 महिला डॉक्टर और मेडिकल ऑफिसर नियुक्त होने के बावजूद 15 नवंबर को एक गर्भवती महिला का प्रसव डॉक्टरों की अनुपस्थिति में नर्सों और कर्मचारियों द्वारा कराया गया। यह घटना ग्रामीण स्वास्थ्य व्यवस्था और प्रशासन की निगरानी पर बड़ा सवाल खड़ा करती है। स्थानीय स्वास्थ्य कर्मियों के अनुसार केंद्र में 3 महिला डॉक्टर पूर्णकालिक कार्यरत हैं, लेकिन प्रसव जैसे संवेदनशील मामले में एक भी डॉक्टर मौजूद नहीं था। डॉक्टरों द्वारा अपने कार्यालयीन समय में वाकी उपकेंद्र के सामुदायिक स्वास्थ्य अधिकारी को उपचार की अनुमति देना भी चिकित्सा नियमों का उल्लंघन माना जा रहा है। डॉक्टरों की इस गैर जिम्मेदारी ने आदिवासी बहुल क्षेत्र की पहले से कमजोर स्वास्थ्य व्यवस्था की चिंताएं बढ़ा दी हैं। पिछले कुछ वर्षों में पालघर जिले के ग्रामीण क्षेत्रों में डॉक्टरों की अनुपलब्धता के कारण मरीजों और गर्भवती महिलाओं को समय पर इलाज न मिलने की घटनाएं सामने आती रही हैं। इस मामले में भी यदि प्रसव के दौरान कोई आपात स्थिति उत्पन्न होती तो परिणाम भयावह हो सकता था। सौभाग्य से नर्सों और कर्मचारियों के अनुभव और त्वरित प्रयास से प्रसव सफल रहा। घटना की जानकारी मिलते ही माकपा महिला जनवादी संगठन की अध्यक्ष लहानी दौड़ा, सदस्य रूपाली बारी तथा ग्राम पंचायत सदस्य गौरव ठाकुर स्वास्थ्य केंद्र पहुंचे। स्थानिक कर्मचारियों से बातचीत में उन्होंने जाना कि शनिवार दोपहर से कोई भी डॉक्टर केंद्र में उपस्थित नहीं था। माकपा पदाधिकारियों ने बताया कि वे इस गंभीर लापरवाही के विरुद्ध आरोग्य विभाग को लिखित शिकायत सौंपेंगे और दोषी डॉक्टरों पर कठोर कार्रवाई की मांग करेंगे। पण आता नर्सिंग आहे, पहिले काय होते बीएमएस डॉक्टर आहे, म्हणजे पत्रकार बंधू आणि आम्ही इथे लोक आम्ही खोटं बोलत खरं बोलतात असं झालेलं आहे काय? जे सत्य आहे ते बोलायचे, तुमचे रोल नाही आहे आम्ही मान्य करतात, पण जे सत्य आहे ते बोलायचे। मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार, जे खरं आहे ते बोलणार। असं हे बोलले की आम्ही बीएमएस डॉक्टर आहे, बीएमएस डॉक्टर आहे नाही, खरं बोला ना काय आहे ते, कशाला घाबरतात? तुम्हाला माहित आहे की आमचे गाव आहे आणि 2-3दा हॉस्पिटलमुळे लोकांना सगळ्यांना कारवाईची मागणी करू। आम्ही कोणाला सोडणार नाही। आपण किती वाजता तुम्ही किती 7 वाजता म्हणजे त्याच्या आधी तुम्ही आले तेव्हा मॅडम होते का? मी डॉक्टर होते का? डॉक्टरांची ड्युटी अशी असते की दुसरा डॉक्टर येत नाही तिथपर्यंत त्या डॉक्टरनी जायचं नसतं ना, कारण अचानक पेशंट आला। काल पण तसंच झालेलं, कारण काल पण आम्ही येऊन केलो। काल पण तसंच झालेलं की इथे एक औषध पिलेली महिला होती, एक ऍक्सिडेंट झालेला, मग इथे म्हणजे स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन गेले, पण अँब्युलन्स वगैरे नव्हती, म्हणजे प्रायव्हेट गाडी करून नेली। आणि इथे जवळपास आता 6-7 महिने झाले रात्रीचं पाणीच राहत नाही। आता आपल्या इथे डिलिव्हरी होते, डिलिव्हरीसाठी आपल्याला पाणी त्या महिलांना किंवा जे राहतात त्यांना किती पाणी लागते? काय गडसर होते त्यापासून ते तिथे पाण्याची पाईपलाईन खराब झाली, पण तेव्हापासून आता गडसर कधी होते आणि आता आपण किती महिने काढले? तक्रार दिलेली होती ग्रामपंचायतला असं वाटतंय मला। ते एक आपली जबाबदारी म्हणून आपण केली पाहिजे। रात्रीचे जुलाबाचे पेशंट आले तर काय करणार आपण? ते माती वगैरे ग्रामपंचायतीकडून आम्हाला काही नाही पाणी नाही आणि आपल्या बाल बोलतो आणि महिलांचे, कारण असं आपल्या डॉक्टरांची पण हलगर्जीपणा असते, त्याच्यामुळे हे बरं नाही ना। मुळात ह्यांना मी विचारलं का तुम्ही त्यांची जबाबदारी का घेता, तर म्हणतात ते इंचार्ज आहेत, त्यांनी आम्हाला बसवलं, आम्ही बसलो। मग उद्या जर काय झालं डिलिव्हरी पेशंटला तर जबाबदारी हा माणूस घेईल का? तुम्ही घेणार का सर जबाबदारी? डॉक्टर तुम्ही जबाबदारी घेणार? उद्या काय झाले त्याची जबाबदारी तुम्ही घेणार नाही? ते कृतिका मॅडमची ड्युटी होती, पण ते काहीतरी त्यांची काय इमर्जन्सी आली त्याच्यामुळे मला
2-3 तासामध्ये तर आम्ही नाही 2-3 तासासाठी आता बोलतात ना, जेव्हा आम्ही याला विचारलं तुम्हाला हे शब्द आम्हाला बोलायला पाहिजे की नाही, इथे पत्रकार आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही आम्हाला हे शब्द नाही बोलले, आता तुम्ही बोलतात की सर्व फोनवरती बोलून की 2-3 तासासाठी पाठवलेले. हे उत्तर पहिले दिलेलं असतं, आम्ही तुम्हाला सर्व बोललेच नसते. कोणाला पण टाइम असते, कुठे जायला वेळ लागले, ठीक आहे गेले काय नाही, पण हे बोला ना तुम्ही 2-3 तासासाठी गेले, हे तुम्ही खोटं आता परत बोलतात नवीन. मी काय सांगतो, आम्हाला लोक निवडून देतात म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा 10 पटीने चालक आहात. तुम्ही जसे आम्हाला खोटे खोटे बोलतात नाही, एकदा आम्ही बीएमएस आहे, नंतर बोलतात मी नर्सिंग आहे. सर तुम्ही आहे ना एकदाच खरं बोला, तुम्ही नर्सिंग आहे तर नर्सिंग आहे, बीएमएस आहे तर बीएमएस आहे. बीएससी नर्सिंग आहे. हा आता तुम्ही बोलले, हे तुम्हाला पहिले बोलायला पाहिजे. हा आता पत्रकार बंधू विचारले, सर्व विचारले, तेव्हा तुम्ही काय नाही बोलतात. नाही ना, ते स्टाफनीच केले सर. स्टाफनीच केलेलं आहे, मी बोललो स्टाफनी स्वतः बोलतो. हा. आज सकाळी ड्युटी कोणच होती, सकाळी ड्युटी कोणच होती, कोण सिटीजन आहे. ड्युटीचं काय म्हणजे काय फॉर्म्युला काय असतो. फोन करतो. इंचार्ज लावतात ते. काल ते राहिलं होते ना सिटीजन. कल 24 आवर्स किया.